शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज या ठिकाणी आपण आलोय कोराळे या गावामध्ये. तर आज आपण ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये उभे आहे डाळिंबाच्या, ते शेतकरी आहे आपल्याबरोबर. तर आज त्यांचा परिचय करून घेऊया आपण. नमस्कार. नमस्कार. तुमच्या येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. भगवान साहेबराव डांगे, राहणार कोराळे, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. बरं. आता आपण तुमच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये, हो. तर किती झाड आहे आणि बहार किती आहे? आता दुसरा बार आहे. दुसरा बहार आहे. 766 झाड आहे. 766 झाड, बरोबर. हो. तुम्ही यावर्षी साई ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सगळे तुम्ही ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरलेले. हो, सगळे तुम्ही मागच्या वर्षी पण वापरलेली होती हो आणि यावर्षी पण तुम्ही वापरून राहिले. हो हो. तर आता तुमच्या प्लॉटला किती तारखेचं पाणी होतं पहिले? 20 जानेवारी. 20 जानेवारीचं होतं पाणी. 20 जानेवारी. जर सेटिंग वगैरे जर बघितली तर एकदम मस्त सेटिंग झालेली, बरोबर आहे. आणि शेंड्याला सुद्धा म्हणजे स्ट्रोक वगैरे जर बघितलं तर एकदम मस्त आहे, बरोबर आहे. हो हो. सगळीकडे एकसारखं आहे. झाडाची पानाची साईज वगैरे एकदम मस्त आहे, बरोबर आहे. तर आज एप्रिल महिना आहे, चालू आहे, बरोबर आहे. हो तर एवढ्या टेम्परेचरमध्ये असं झाड कुठं सुकल्यासारखं वाटत नाही किंवा पानाची साईज अशी बारीक दिसत नाही. बरोबर. तर याच्या मागे काय काय तुम्ही ऑर्गॅनिक आपले प्रोडक्ट काय काय वापरलेले ते सांगा ना. बेसल डोस पासून. बेस तुमचं अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड. बेसल डोस मध्ये तुम्ही अमृत गोल्ड आणि ग्रीन गोल्ड वापरलेले. हो. आणि नंतर ड्रिप मधून तुम्ही काय काय देता? सॉइल गोल्ड. सॉइल गोल्ड द्या. सॉइल गोल्ड किती गेलेले आपण? सॉइल गोल्ड 15 लिटर गेले आतापर्यंत. 15 लिटर गेले. म्हणजे किती तारखेचं पाणी म्हटले? 20 जानेवारी. बरं. म्हणजे आता एप्रिल 4 महिने पूर्ण होते 20 तारखेला. 20 तारखेला. तर 4 महिन्याच्या मानानं कसं काय वाटतं ग्रोथ वगैरे? एकच नंबर वाटतं. खालून काही दिलंय वॉटर? नाही, खाली वॉटर सुलेबल काहीच नाही दिलं. म्हणजे काही 1261 वगैरे 13 नाही, काही काहीच सोडलेलं काहीच गरज तुम्ही नाही. काय द्याता नेमके? नाही, आता आम्ही फक्त तुमचीच ट्रीटमेंट चालू आहे सगळी. सॉइल गोल्ड सॉइल गोल्ड महिन्यातून येतात. महिन्यातून एकदा कंपल्सरी चालू आहे. किती देता एवढ्या झाडाला? 10 लिटर. 10 लिटर. हो, एका टाइम. बरं. तर सॉइल गोल्ड जे प्रोडक्ट असं आहे आपलं की ते आपटेक वाढवतं, म्हणजे पांढरी मुळी चांगली चालवतं आणि जे तुमचं खाली खत भरलेलं आहे त्याचं सिलेक्शन करून झाडाला उपलब्ध करून द्यायचं काम. दुसरी गोष्ट झाडाला ट्रेसमध्ये जाऊन देत नाही. आणि त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन असल्यामुळं झाडामधली कार्बन लेवल वाढते. म्हणजे जो आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो, सेंद्रिय कार्बन, तो पण वाढतो मातीचा आणि झाड रोगाला सहसा बळी पडत नाही. आता इथं जर बघितलं कुठं थ्रिप्स वगैरे काही चाटलेलं नाही, बरोबर आहे. सगळीकडे म्हणजे एकसारखं आहे, बरोबर आहे माल. तर मग काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? नाही, लोकांनी प्रोडक्ट वापरायला पाहिजे. वापरले पाहिजे, बरोबर. आता तुम्हाला शेतकरी विचारता मग वॉटर सोलेबल तुम्ही म्हणता सोडलंच नाही. शेतकऱ्यांचा तुम्ही म्हणता विश्वासच बसा, बरोबर आहे. बरोबर. आता शेतकऱ्यांच्या भावना अशी बसलेली आहे का वॉटर सोलेबल शिवाय बागच डाळिंबच पिकत नाही. आपण करून दाखवलं. तुम्हाला वाटतं का काही? नाही, आपण करून दाखवलं ना. बरोबर आहे. तुम्हाला आता 4 महिन्यामध्ये तुमच्या किती बॅगा गेल्या असत्या समजा, जर तुम्हाला शेड्यूल मध्ये दिलंच असतं? 1261च्या किती बॅग गेल्या असत्या? 1261 कमी कमी एक बॅग संपली असते. एक संपली असते. 13 किती गेल्या? एक संपली असते. एक संपली असते. म्हणजे तो 2 बॅगचा तुमचा खर्च कमी झाला. तिथे किती पैसे वाचले तुमच्याकडे? तिथं सरासरी वाचले 8,000 वाचले. 8,000 रुपये तिथं वाचले, बरोबर आहे. दुसरी गोष्ट पुढं पण तुमचे वाचणारच. म्हणजे हे जे वॉटर सोलेबल खतांचे जे ग्रेड आहे 1261, 13 असं किंवा 1919 असं, आपण काहीच देत नाही झाड, बरोबर आहे. मग शेतकरी विचारतील मग तुम्ही नेमके देता काय तुम्ही? चालूच नाही म्हटलं काय लोकांना. आता सॉइल गोल्डचे प्रोडक्ट आपला असं आहे का त्याच्यातून बऱ्यापैकी सगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन झाडाला, म्हणजे त्याच्यामध्ये युमिक, त्याच्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन, बाकीचे मायक्रोन्यूटन, सेकंडरी दुय्यम अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य सगळ्या झाडाला जातात. म्हणजे तुमचा वॉटर सोलेबलचा डायरेक्ट तिथे खर्च झिरो, बरोबर आहे. आणि तुम्हाला महिन्यातून फक्त 10 लिटर द्यायचे, बरोबर आहे. तो खर्च किती आहे तुमचा? 10 लिटरचा 3400 रुपये. 3400 रुपये खर्च आहे तुमचा. झाडाला कुठल्या प्रकारचा साईड इफेक्ट काहीच नाही, बरोबर. आता या थोडं पुढे. मागच्या वर्षी तुम्हाला या प्लॉटवर कशाची समस्या जाणवली? तेलाची समस्या जाणवली. या प्लॉटवर तेल आहे, बरोबर. तर तुम्हाला आता एकंदरीत असं वाटतंय का झाडाकडे पाहून वगैरे याच्यावर काही त्याला कुठे ऍक्टिव्ह वगैरे आहे काही, बरोबर आहे? तरी पण काळजी घेतली पाहिजे, कारण की पोषणावर काम केलं तर त्यासारख्या गंभीर रोगाला सुद्धा आपण हारू शकतो. हे तुम्ही मागच्या वर्षी पण सिद्ध केलं. आता इथं सेटिंग जर बघली, किती सेटिंग असं नाही झाडाला तरी अंदाजे?
100 सेटिंग असणार आहे. 100 जास्त असतं. बरोबर आहे, जास्त असतं सेटिंग. हम्म. म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचं तुमच्या प्रोडक्टला पीजीआर वगैरे काहीच दिलं काहीच बरोबर नाही आहे. काहीच नाही. अजून काय काय प्रोडक्ट वापरले तुम्ही सांगा ना. आपलं फंगी गोल्ड, फंगी गोल्ड वापरलेले. सिलिका गोल्ड. बरं, सिलिका गोल्ड त्याचा काय फायदा जाणवला तुम्हाला? सिलिका गोल्डने पूर्ण आता ही पानाची जर साईज जर बघितली तर हे तेच रस आहे सिलिका गोल्ड प्लस बरोबर. हो, हो. म्हणजे जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ. आणि दुसरी गोष्ट पान किती रुंद झालेलं आहे पान, त्याला ग्रीनरी किती. आज टेम्परेचर किती असेल मग? तरी 38-39. 38-39 टेम्परेचर असेल. हम्म. आणि तुमच्या प्लॉटमध्ये आल्यानंतर असं वाटत नाही का बा इथं एवढं टेम्परेचर आहे किंवा झाडांनी कुठल्या प्रकारचा असं ट्रेस घेतलेला आहे सुकवाय झाडाला असं काही जाणवत नाही बरोबर काही आहे. जाणवत नाही. म्हणजे एकदम हेल्दी झाड आहे. हो, याचं हो. पोषण चांगलं चालू आहे. मग हेच रस आहे रोगावर जर मात करायची असली तर पोषण सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे मातीवर काम केलं पाहिजे. हो, हो. आपलं अमृत गोड जे खाते हम्म, ते हम्म. मातीवर काम करतं आणि तात्काळ लगेच झाडाला लागू होतं बरोबर आहे. हो. तर मग बाकीचं रासायनिक पेक्षा कशी वाटते तुम्हाला नाही treatment? नाही, रासायनिकपेक्षा एकदम सुटसुटीत आहे, व्यवस्थित बरोबर आहे आहे. की. हम्म. आता आपण रासायनिकचं शेड्यूल या प्लॉटला एकदम कमी केलेलं आहे. कमी केलेलं आहे. म्हणजे मागच्या वर्षापासून आपण एक फक्त 20% याला हा, रासायनिक 20%. देतो. ते पण गरजेनुसार बरोबर आहे. हम्म. तर मग काय वाटतं एकंदरीत बुवा तुम्हाला? नाही शेतकऱ्यांनी प्रोडक्ट वापरला पाहिजे. रासायनिकची गरज पडणार नाही. बरोबर आहे. झाड व्यवस्थित राहील, सशक्त राहील, म्हणजे झाड हेल्दी राहतं, हेल्दी राहील, तंदुरुस्त झाडाची लाईफ राहतं. पण वाढेल. आता कळीचा स्ट्रोक वगैरे जर बघितला तर एकदम मस्त स्ट्रोक आहे बघा बरोबर आहे. हम्म. म्हणजे याची पुढे जाऊन साईज वगैरे मस्तच चांगली होणार आहे. हो. आणि सगळीकडे शेंड्याची पण एकसारखी साईज आहे बघा, सगळीकडे एकसारखी आहे. पुढे थ्रिप्स वगैरे काही चाटलेलं नाही. नाही नाही. तुमचे निमगोडचे निमगोडचे पण कंटिन्यू स्प्रे continue. झाले बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माल झाकलेला आहे बघा. हो, झाकलेलं आहे. आता हे किती बंचेस मध्ये सेटिंग आहे बघा. हम्म. म्हणजे झुपक्यातच येत चुपक्या. बरोबर आहे. तर मग हेच रहस्य आहे. आता शेतकरी फुलं निघण्यासाठी आता बऱ्याचशा बागा केमिकलच्या बागा असे शेतकरी त्रस्त झाले सेटिंगसाठी हो, हो. बरोबर आहे. काही ठिकाणी नर फुलांचं प्रमाण जास्त आहे. हम्म. पण आपले जे प्रोडक्ट वापरलेलं आहे शेतकऱ्यांनी साईश ॲग्रोचं तर त्यांच्या प्लॉटमध्ये असं कुठंच काही अडचण नाही, सेटिंगला नाही, काहीच नाही नाही नाही, काहीच अडचण बरोबर आहे की नाही. नाही. म्हणजे जवळजवळ बरेचसे प्लॉट असे ओव्हरलोडिंग हो, म्हणजे त्याला थिनिंग करावं लागणार. फिनिंग करावं बरोबर. आणि जे केमिकलचे जे प्लॉट आहे त्यांची आज परिस्थिती अशी, आता तुम्हीच सांगत होते तुमच्या ह्या प्लॉट बरोबर एक केमिकलचा प्लॉट आहे, हो हो. त्यांचं काय आता सध्या कंडिशन? त्यांचं आता सध्या फक्त 40% सेटिंग 40% सेटिंग तुमच्या बरोबर. आमच्या बरोबर. आता तुम्ही सेटिंग करून पास झालेली आहे 5 झालं. बरोबर आहे की नाही. हो, म्हणजे तुम्ही पुढे निघलेले. हो. तर केमिकलचे दुष्परिणाम भरपूर आहे. बरोबर. म्हणजे झाडाला सेटिंगला पण प्रॉब्लेम येतो आणि दुसरी गोष्ट मधमाशीला पण प्रॉब्लेम. प्रॉब्लेम आहे. आता इथे फळाला पण शेती आहे बघ बरोबर आहे की. हो, हो. असं दिसतं का केमिकलच्या प्लॉटमध्ये नाही नाही, केलं असं- हेच रहस्य आहे का थोडंसं ऑर्गॅनिककडे जर वळालं तर नक्कीच फायदाच आहे त्याच्यामध्ये. झाला तर फायदाच आहे, नुकसान नाही काही बरोबर आहे. बरोबर. आता एवढा नारळासारखा स्ट्रोक आहे. आणि शेतकरी काय करतं, फुलं निघण्यासाठी संजीवकाचा वापर करते. म्हणजे पोषक जैविक जे उत्तेजक आहे त्याच्यामध्ये नायट्रोबिन असतं. हम्म. मग अन्य दुसरे प्रोडक्ट असतात फुल निघण्यासाठी बरोबर. त्याचा वापर करते. तर आपण तुमच्या प्लॉटला तसं काही देत नाही. नाही तसं काही नाही. म्हणजे बळजबरी आपण त्याची गर्भधारणा फुल निघण्यासाठी आपण काही वापरत नाही. नाही नाही. जे आपलं फ्लावर Flower ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे हम्म. तेवढंच देतो फक्त आपण. म्हणजे कळीचं स्ट्रोक वगैरे चांगलं परागीभवन होतं. आणि दुसरी गोष्ट परागकण जास्तीत जास्त तयार झाल्यामुळं आतमधली दाण्याची संख्या पण वाढते. त्याचा परिणाम पुढं काय होतं, साईजवर होतो बरोबर आहे की नाही? हम्म. या सगळ्या गोष्टी थोड्याशा अभ्यासपूर्वक जर केल्या तर नक्की डाळिंब शेती यशस्वीरित्या झाल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे. बरोबर. आता तुमचं पुढं पण नवीन अजून वाढवायचं नियोजन हो आहे. हो. बरोबर आहे. ते तुमचे बंधू आहे ते पण कामकाज पाहतो. तुम्हाला काय वाटलं? एकदम व्यवस्थित आहे बा. तुमचा टोमॅटोचा पण प्लॉट त्याला पण तुम्ही वापरला, सगळ्याच पिकांना मिरचीला पण वापरले. आणि सुरुवात तुम्ही डाळिंबापासून केली बरोबर आहे. मग काय सांगू इच्छिता तुम्ही बाजूबाजू शेतकऱ्यांना? नाही शेतकऱ्यांनी आता प्रोडक्ट वापरायला पाहिजे. तुमचं साईश ॲग्रोचं वापरले पाहिजे, वापरले पाहिजे. अनुभव घेतले पाहिजे. अनुभव घेतले पाहिजे. आता मी 2 वर्षापासून अनुभव घेतो.
डाळिंबच नाही तर मिरची, टोमॅटो हम्म. कुठलाही पीक असो. खर्चाचं काय वाटतं तुम्हाला तुलना खर्चाच्या रासायनिकपेक्षा? तुलना फरक किती पडतो. फरक रासायनिकला जास्त पडतो. हम्म. रासायनिकला जास्त पैसे लागतात आणि तुमच्या हम्म. प्रोडक्टला कमी लागतात. मारायला पण त्रास आहे, मारायला पण त्रास आहे. झाडाला त्रास आहे. हो. तसं इकडे काही त्रास आहे नाही, का? अजिबात त्रास नाही. कुठल्याच प्रकारचा कुठल्याच प्रकारचा मधमाशीला म्हणजे प्राण्यांना पशु पक्ष्यांना नाही नाही, काहीच त्रास कशालाच नाही. त्रास नाही. नाही. आता काही काही भागांवर अशी परिस्थिती आहे का सेटिंग मध्ये बाग आहे मधमाशी नाही. नाही, बरोबर. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना सांगितलं बाबा केमिकलचा वापर जर कमी केला तर आज दरवर्षी पहा तुम्ही मधमाशीचं प्रमाण कमी होत चाललेले आहे. आणि कृत्रिमरित्या पेट्या आणून मग ते सेटिंग करून घ्यावं लागतं, अशी परिस्थिती आहे. खरं. तर हे जपलं पाहिजे थोडंसं, म्हणजे केमिकलचा वापर कमीत कमी करून थोडंसं ऑर्गॅनिककडे वळलं तर हे जे जीव आहे तर यांना सुद्धा धोका नाही. बरोबर. बागेत जर मधमाशी आली नाही तर सेटिंग होणारच नाही. फरक म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा रोल आहे. बरोबर. तर मग चालेल, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.